बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू आणि भाजपला मोठा धक्का. शशांक राव यांच्या पॅनलचा दणदणीत विजय. राव यांच्या पॅनलनं 14 जागांवर मारली बाजी. बंद पडलेल्या मोनोरेलमधून तब्बल 2 तासांनी प्रवाशांची सुटका. एसी बंद असल्यानं प्रवाशांनी फोडल्या काचा. घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. कालच्या पावसात तिन्ही लाईनच्या खोळंब्यांनंतर लोकल आज पुन्हा धावू लागल्या, पण गाड्या उशिरानं असल्यानं प्रवाशांचे हाल सुरूच. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी. मुंबईतील शाळांबाबत संभ्रम. मुंबईच्या शाळांना अद्याप सुट्टी जाहीर नाही. मुंबई महापालिकेच्या नावानं खोटं ट्विट व्हायरल. महापालिकेनं दिलं स्पष्टीकरण. पुण्यातील एकता नगरमध्ये पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचं सुरक्षित जागी स्थलांतर सुरू. पाणी अडवण्यासाठी आधुनिक बॅरिगेटिंग सुद्धा लावलं. सलग पावसानं महाराष्ट्र हैराण. पुढील 2 दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता. खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन. कोयना धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीला पूर. पाणी पातळी 40 फुटांवर पोहोचण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली. सध्याची पाण्याची पातळी 39.3 फूट. धोका पातळी ओलांडायला फक्त 4 फूट बाकी. आठवडाभर पावसाचा जोर कायम असल्यानं कोकणातील नद्या सुद्धा इशारा पातळीवर. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. ऐन गणपतीच्या तोंडावर कोकणकरांची तारांबळ. पूरस्थितीचा मराठवाड्याला तडाखा. सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला. घरात पाणी, त्याचबरोबर पिकं सुद्धा खरडून गेली. शेतांच्या डोळ्यात पाणी. राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अलर्टवर. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत देणार फडणवीसांची घोषणा. राज्य सरकारकडून 42,892 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. मुंबईसह पुणे, विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा लाभ. 25,892 रोजगारांची निर्मिती होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत 3 विधेयकं मांडणार. महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींना पदावरून हटवण्यासंदर्भात विधेयकं. गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यास पद जाणार.